सांगा काय काल कसा झाला कार्यक्रम? नाही, चांगला झाला, एकदम जोरात झाला. आता रात्री आम्हाला जास्त आमचे कार्यकर्ते आणता आले नव्हते, जरा कमी दिसले कमी कार्यक्रम. दिसले. त्यामुळं आता हे जे आलेले कार्यकर्ते आहेत, आता जे गाड्या आपटाळीच्या पुढं काय असतील, काही सावंतच्या दरम्यान असतील, आता सगळे कार्यकर्ते येतील. आता सगळ्यांच्या समेत आम्ही हे करणारच आहोत. आता प्रवेश तर झालेला आहे, आता फॉर्म भरायचा आणि प्रचाराला सुरुवात करायची. आणि सुसाट सुटायचं. हं? सुसाट सुटायचं. आता धनुष्यबाण थांबायचं नाही. काय राष्ट्रवादीचं काय करायचं मग? नाही, आता त्यांचं ते त्या पद्धतीनं पाहतील. आता ते काय बंद पाडायचं का चालू ठेवायचं त्यांचं ते तुमच्या हातात आहे ना, बंद पाडायचं का चालू ठेवायचं? नाही. आता समजा बाण चालल्यावर ते बंदच पडणार ना, मग ते आम्ही बंद पाडणारच आहेत ना. काय कुणाचा फोन वगैरे का बाबा काढू दादा तुम्ही गेलात? तसलं काहीच नाही झालं. त्याच्या आधी काही चर्चा होत होत्या, पण त्यानंतर आमचा काही फोन बी नाही. कारण आम्ही स्पष्ट निर्णय सांगितला, आमचे तिन्ही जे आहेत उमेदवार हे जातील तिकडं, तिन्ही जातील, असं एक अर्धा इकडं तिकडं जाणार नाही. त्यामुळं त्याच्या आधी थोडीशी चर्चा होत होत्या, बा असं करा तसं झालं. पण आम्ही सांगितलं आमची तिन्ही सीटं एकाच यांनी राहणार, कुठल्याही पक्षात जाऊ आम्ही. आणि शेवटी मग दादांकडे गेल्यानंतर शरददादांनी आम्हाला मान्यता दिली, किंवा तुमची तिन्ही सीटं जरी आमचे उमेदवार प्रचार करत असतील तरी आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि ते थांबतील. तुम्ही तुमची तिन्ही सीटं फायनल होतील. अतुल बेनकेंची ताकद मोठी, ते आता प्रचार करणार महिलांचा. नाही, करू दे ना. मग आता हे बघा, जो तो प्रत्येक जण मानणार आहे. शरद सोनवणे कोण मानतं इकडं? नाही असं मतदान किती आहे? कमी आहे. दादांचं सुद्धा मानणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांनाही मानणारा वर्ग आहे. हो, आता सुनीता बोराडे उपतालुका प्रमुख होत्या, विधानसभेला त्यांच्या गावात 22 का 23 मतं होती. नाही, तो त्यावेळची जी परिस्थिती होती, त्यावेळेला जो आमचा उमेदवार होता, जो आता ज्याच्या सुनाला तिकीट दिले देवराम लांडे, तर त्यावेळेला लोकांना भावनिक केलं होतं, किंवा जातीचा उमेदवार, जातीकरता माती खाली प्रत्येकाने. आणि कोणीतरी अशी एक पोस्ट टाकली की 1,07,000 मतदान आदिवासींचं आहे, आणि त्या पोस्टमुळे त्याने सांगितलं की खाली इकडे 4 मतभर उमेदवार आहेत, आपली मतं आदिवासींची एकजूट झाली तर आपला आमदार होणार हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बिंबलं. आणि मग आमदार का होऊ नये वाटणार प्रत्येकाला. अगदी आमच्या जवळची सुद्धा ऐकत नव्हती आमचं. त्यामुळं त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ना, आज ती परिस्थिती नाही आहे. आज आमचे उमेदवार तर आदिवासी आहेत सगळे. त्यावेळी तुम्ही विरोध करत होते का हे काय माणूस काय आमदार होणार नाही, पण तुम्हालाच लोक बोलायची, हो, टीका करायची ना, टीका करायचीच ना. मग आता त्यावेळेला आम्हाला जे अजितदादाच्या माध्यमातून, अतुल शेठच्या माध्यमातून 2 कोटी रक्कम आम्हाला मिळाली, त्याच्या माध्यमातून कारखान्यावरचं कर्ज आमचं दूर झालं. ठीक आहे. आता काल सांगितलं तुम्ही देवराम लांडेंनी कसं केला, ते पॅनल लावला, सगळं हे केलं, अजून कारखाना बंद आहे. कुकडेश्वर का आपल्या मंदिरामध्ये तुम्ही शपथ घेतली होती, ते शपथ त्यांनीच भंग केली ना, की त्यांनी असं सांगितलं होतं त्यावेळेला की बा मी कुकडेश्वर कारखान्याचे माझं कुठलंही हे दुमत राहणार नाही. काळूदादा, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य राहील, आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून, तो सामाजिक संस्था आहे ती काय राजकीय संस्था नाही, आणि ते आपण उभं करू. आता ती संस्था मोडण्यामागचं त्यानेच, कारण 2दा निवडणुकीत त्यांनी तोच खेळ केला. शेवटी आम्ही, माझ्याकडे पेपर येतं ती निवडणूक कधी लागली ते सगळं. आणि मग आता तो म्हणजे देवराम लांडे यांनी तिथं खोटी शपथ घेतली. हो, खोटीच घेतली ना. ते आता कुकडेश्वर त्याच्याकडे बघेल ना. बघेल नक्कीच ना, कुकडेश्वराच्या, कारण ते आम्ही सर्व आमचं दैवत मानतो, एक जागृत देवस्थान मानतो, आणि त्यामुळं आता त्याला परिचिती येईल की बा कुकडेश्वराच्या समोर आपण जी काही खोटी शपथ घेतली त्याची सून पडलेली दिसेल.